आपल्या आंबा बागेमध्ये खूप छान मोहर आलेला आहे. पण मोहरातून जी फळधारणा झालेली आहे, ती फळधारण्याची गळ होती का? तर ते गळ का होते आपण समजून घेऊया. नमस्कार, मी रणजित माडेकर. आपल्या आंब्याच्या मोहराच्या काडीला एका काडीला एकही फळ मिळत नसेल, पूर्ण त्याची गळ होत असेल, तर आपल्या आंब्याच्या झाडामध्ये ऑक्सिजन घटकाची कमतरता खूप मोठ्या प्रमाणात आहे असं समजावं लागेल आपल्याला. कारण ऑक्सिजनचा घटक जर आपल्या आंब्याच्या झाडामध्ये कमी असेल, तर नक्कीच त्याची फळगळ होती. आंबा फळगळमध्ये मुख्य कारण जर कुठलं असेल तर ते ऑक्सिजनची कमतरता. ऑक्सिजन ह्या घटकाची कमतरतेमुळे खूप मोठ्या प्रमाणात गळ होती. तर हे ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी कृषी विभागीय संशोधनातून जे अल्फा नेप्थाइल ॲसिटिक ॲसिडची निर्मिती केलेली आहे, ती कुठेही प्लॅनोपिक्स नावानं कृषी केंद्रामध्ये उपलब्ध असते, बायर कंपनीचं हे. हे जे आहे, हे एक कृत्रिम ऑक्सिजनच आहे, जे आपल्या आंब्याच्या झाडामध्ये ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी खूप मोठं काम करतं. ह्याचा आपण स्प्रे घेतला तर खूप मोठा फायदा होणार आहे. हे ह्याचं प्रमाण जे आहे, ते 100 लिटरला 35 ते 40 मिली. 20 लिटरला आपल्याला 20 लिटरच्या पंपाला आपल्याला 7 मिली फवारायचे फक्त. हे 2 वेळेस आपण फवारणी घेऊ शकतो. एक जवारी आकाराची अवस्था असताना फळ आणि एक वटाण आकाराचं असताना. आता हे आमचा दुसरा स्प्रे आहे. वटाण आकाराच्या अवस्था असताना आम्ही दुसऱ्यांदा स्प्रे घेतो. पहिला एक स्प्रे झालेला आहे. 2 स्प्रेच्या मधलं अंतर हे 15 दिवसाचं असावं. तर हे फवारल्यानंतर नक्कीच आपल्याला अपेक्षित फळे मिळतील. आपलं पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, बुरीवरती आपण नियंत्रण मिळवलं असेल, तर आपलं योग्य नियोजन जर असेल, तर नक्कीच आपल्याला अपेक्षित फळं मिळणार आहेत. ह्यावेळेस जे